काल शरद पवारांना बारामतीहून पुण्यात आणण्यात आलं आणि त्यांना खोकला जाणवत असल्याने त्यांना माझ्या मागे असलेल्या रुबी हॉल क्लिनिकमधील पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलेले आहे। काल त्यांना दाखल केल्यानंतर त्यांच्या समवेत सुप्रिया सुळे ह्या होत्या, त्यानंतर त्यांच्या सून आणि दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांची दोन्ही मुलं पार्थ आणि हे दोघेही आपल्याला या ठिकाणी काल आल्याचे पाहायला मिळत होतं। आज जर आपण पाहिलं तर सकाळपासूनच अनेक राजकीय मंडळी शरद पवारांच्या भेटीसाठी या ठिकाणी येत आहेत। यासोबतच त्यांचे अत्यंत जवळचे मित्र विठ्ठल मणियार यांनी देखील भेट घेतली होती आणि त्यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलंय की शरद पवारांची प्रकृती एकदम साधारण आहे, त्यांना थोडा खोकला जाणवत आहे, मात्र काही दिवसात त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात येईल आणि पुन्हा ते त्यांच्या राजकीय जीवनात सक्रिय होतील, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली। यानंतर काल सुप्रिया सुळे यांनी बोलताना सांगितलं की बाबांची म्हणजेच त्यांच्या वडिलांची प्रकृती, शरद पवारांची प्रकृती ही साधारण आहे, कोणत्याही कार्यकर्त्याने महाराष्ट्रातून किंवा कुठूनही या ठिकाणी येऊ नये आणि कारण या ठिकाणी अन्य रुग्ण देखील उपचार घेत आहेत, अशी माहिती देखील आपल्याला सुप्रिया सुळे यांनी काल दिली होती। यानंतर आता काही दिवसात त्यांना डिस्चार्ज सुद्धा दिला जाईल अशी माहिती समोर येत आहे। या ठिकाणच्या सर्व अपडेटवर आपलं लक्ष असेल, तोपर्यंत पाहता पुणे।